शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज, विश्वासाचं नाव, गुणवत्तेचं प्रतीक। इथे मिळतंय मजबूत रोटर, दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली। दशकभरानंतर पुन्हा उजळला आहेरांचा तेजस्वी चेहरा। देवड्यातील कार्यक्रम चर्चेत। जनतेच्या भावनेतून आकारलेले स्मारक कसमादेच्या भूमिपुत्रास अभिवादनासाठी उसळला जनसागर। कसमादेचे सुपुत्र, प्रगल्भ नेतृत्व व माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर यांच्या 83व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार 1 नोव्हेंबर रोजी देवडा येथे मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाने देवडा शहरात जनसागर उसळला होता। स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर यांच्या समाजकारण व लोकसेवेच्या स्मृती कायम राहाव्यात या भावनेतून त्यांच्या बंधू डॉक्टर बाळासाहेब आहेर यांच्या संकल्पनेतून आणि आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या प्रयत्नातून हा पुतळा उभारण्यात आलाय। सुमारे 10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा ऐतिहासिक क्षण साकार झाला। अनावरण कार्यक्रमाचे औचित्य साधून शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार शोभा बच्चाव, आमदार नितीन पवार, सुहास कांदे, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। पुतळा अनावरणानंतर हजारो नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि माजी सहकाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण करून स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर यांना श्रद्धांजली वाहिली। कार्यक्रमानंतर जवळपास 6 ते 7 तासांपर्यंत भाविकांची अभिवादनासाठी गर्दी पाहायला मिळाली। कसमादे परिसरातून आलेल्या ग्रामस्थांनी, सामाजिक संस्थांनी आणि शैक्षणिक संघटनांनी डॉक्टर दौलतराव आहेर अमर रहो अशा जयघोष करत आपल्या भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर यांचे जिवलग सवंगडी, मित्रपरिवार, सहकारी आणि कुटुंबीय यांची भावनिक भेट झाली। त्यांच्या कार्यपद्धती, लोकसंपर्क आणि साध्या जीवनशैलीविषयी अनेकांनी आठवणींना उजाळा दिला। या प्रसंगी वक्त्यांनी सांगितले की डॉक्टर आहेर हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते जनतेचे आधारस्तंभ होते। त्यांची आठवण प्रत्येक कसमादेकरांच्या हृदयात कायम राहील। या सोहळ्याला दादा भुसे, शोभा बच्चाव, नितीन पवार, सुहास कांदे, दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, दिलीप बोरसे, भारती पवार तसेच केदा आहेर, कौतुक पगार, संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, निलिमा पवार, दिलीप मोरे, नितीन ठाकरे, सुधाकर बडगुजर, रवींद्र पगार, श्रीराम शेट्टी, विश्वासराव देवरे, मधुकर हिरे, नाना दळवी, अरुण देवरे, रंजन ठाकरे, डॉक्टर जे.डी. पवार, अशोक पवार, देविदास पवार, देविदास पिंगळे, पंढरीनाथ थोरे, कल्याणराव पाटील, शिरीष कुमार कोतवाल, गणेश निंबाळकर, बेबीलाल संचेती, अजय बोरस्ते, विजय साने, बाळासाहेब पाटील आणि आदी मान्यवर उपस्थित होते। देवडा येथे उभारलेला हा पुतळा कसमादेच्या इतिहासातील एक भावनिक आणि अभिमानास्पद क्षण ठरलाय। स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर यांच्या कार्याची साक्ष देणारे हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली। एस9 टीव्ही न्यूज साठी शरद पवार, चिंचवड। नमस्कार। आज बाबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणात प्रसंगी आपण अत्यंत मोठ्या संख्येने बाबांच्या स्मृतीस मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले शतशः आभार मानतो। बाबांप्रती असलेलं आपलं प्रेम आणि आपले आशीर्वाद हेच मला सामाजिक जीवनामध्ये काम करण्यासाठी प्रेरणादायी राहतील आणि आपल्या ह्या आशीर्वादाच्या बळावरच भविष्य काळामध्ये मी काम करत राहील। अत्यंत मोठ्या संख्येने आज आपण उपस्थित असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या नियोजनामध्ये माझ्यासाठी सर्वांनी काबड कष्ट घेतले, तरीही काही आपली गैरसोय झाली असेल किंवा आपलं स्वागत करण्यामध्ये आम्ही जर कुठे कमी पडलो असू तर मी स्वतः आपली क्षमा मागतो। पुनश्च एकदा आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात येऊन मला आशीर्वाद दिले, त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद मानतो। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।